छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी जाणीवपूर्वक डावलली असा गंभीर आरोप समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केला। ते आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळा परिसरामध्ये माध्यमांशी आज शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं। ते म्हणाले की छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही जाणीवपूर्वक डावलली गेली आहे असा आमचा आरोप देखील असल्याचे त्यांनी सांगितले। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि तमाम ओबीसीचे नेते आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जी घोषणा केली की मी लोकसभा लढवणार नाही, लोकसभेतून माझी माघार आहे। त्यांनी माघार का घ्यावी लागली त्यांना? कारण की गेल्या 1 महिन्यापासून देशाचे नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय अमित शाह साहेब असतील, यांनी वरून खालच्या जे महायुतीचं सरकार आहे त्यांना सांगण्यात आलं होतं की भुजबळ साहेब हे नाशिक लोकसभेची निवडणूक लढवतील आणि त्या पद्धतीने देखील प्रेसच्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। वारंवार केंद्राकडून, केंद्र पातळीवरून सातत्यानं विचारणा होत होती की भुजबळ साहेबांनी ती निवडणूक लढवावी। त्याची साक्ष हे करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांनी फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील यांना विचारणा केली, खरंच ठीक आहे, मी नसेल तर भुजबळ कुटुंबातील समीर भुजबळ लढवतील, आदरणीय शेफाली भुजबळ लढवतील। तर वरून सांगण्यात आलं फडणवीस साहेबांना की नाही, आदरणीय भुजबळ साहेबच ही लोकसभा लढवतील। म्हणजे ज्या अर्थी भारताचे सर्वोच्च नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय शाह साहेब असतील, यांनी सांगून देखील स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी एक ओबीसीचं नेतृत्व देशभर आज सगळ्या देशामध्ये ओबीसीच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार एकमेव फक्त भुजबळ साहेब आहेत। मधल्या काळामध्ये ओबीसी अडचणीत असताना आम्ही पाहिलं किती भीतीचं वातावरण होतं। ते वातावरण दूर करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब वयाची पर्वा न करता वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी ओबीसीला धीर देण्याचं काम केलं। कुठंतरी 375 जाती हा भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभा राहतात असं यांच्या लोकलच्या नेत्याला जाणवलं आणि केंद्रातून ज्यावेळेस ओबीसीचा नेता वर जाईल आपल्याला डोईजोड होईल अशी भीती त्यांना निर्माण झाली। त्यामुळं इथल्या स्थानिक जे नेते आहेत, हे सरकार चालवणारे असतील, तिन्ही पक्षाचे प्रमुख असतील, यांनी जाणीवपूर्वक भुजबळ साहेबांची उमेदवारी डावलली असं आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्याला वाटतंय।